UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांचा 4 दिवस कोल्हापूर दौरा, पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांची हजेरी। समरजित घाटगे आज शरद पवार पक्षात प्रवेश करणार। उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाहीत, विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत कमळावर लढतील, राजन साळवी यांचं विधान। जोडे कसले मारता, हिंमत असेल तर समोर या, महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजितदारांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचीही टीका। फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा, अन्यथा आम्ही मास्तर पाठवू, ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली, राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी, पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, बैठकीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। नड्डांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश, काही नेत्यांच्या विरोधामुळे घोषणा नाही, खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, भाजपच्या प्रतिसादाची वाट पाहणार, अन्यथा पवारांसोबत राहणार, खडसेंची भूमिका। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल, रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीत घुसून मारू, नितेश राणेंचं प्रक्षोभक विधान। माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडेंची बदली, अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी। गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची शक्यता, वेतनवाढ, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून धरणे आंदोलन। बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर, रेल रोको, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 आणि शाळेची तोडफोड करणाऱ्या 47 जणांची जामिनावर सुटका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ, योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी मुदतवाढ, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला, मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। अंधेकर टोळीचा बॅकबोन असल्यानंच पुण्यात वनराज अंधेकरची हत्या, अंधेकर टोळीची मोठी दहशत असल्यानं सोमनाथ गायकवाडनं प्लॅन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर। पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात, मार्गाला काही तांत्रिक परवानगी मिळणं बाकी। परळीतील सरस्वती नदीला पूर, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। मराठवाडा विदर्भात पावसाचं थैमान, परभणी, नांदेड, बीडमध्ये नद्यांना पूर, अनेक गावांना पुराचा वेढा, शेती पिकांचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात नदी नाल्याचे पूर ओसरायला सुरुवात, घरांच्या पडझडीसह शेती पिकांचं प्रचंड नुकसान, वसमत ते उमरा फाटा येथील राज्य महामार्गावरील पुलाचा काही भाग तुटला। मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचं मोठं नुकसान, तर 2 दिवसात पुरामुळे 6 जण वाहून गेले। विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीला येलो अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगावसह सातारा आणि पुण्यात हलक्या पावसाचा अंदाज। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।